नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळवतो थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून. आज आपण मेंदू आणि मणक्याशी संबंधित गंभीर आजार, त्यांची लक्षणं काय असतात, त्यांवर आधुनिक शस्त्रक्रिया कोणकोणत्या केल्या जातात आणि तसंच योग्य वेळी योग्य उपचार मिळणं किती आवश्यक आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या न्यूरो सेंटर ऑफ एक्सलन्समधील दोन अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर. चला तर मग आजच्या कार्यक्रमात स्वागत करूया डॉक्टर राकेश रंजन आणि डॉक्टर पंकज तोतला यांचं. नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे आपलं. Thank you so much for having us. डॉक्टर राकेश रंजन यांची आपल्याला सुरुवातीला ओळख करून देते. ते पुण्यातील एक प्रख्यात मेंदू आणि मणक्याचे न्यूरोसर्जन आहेत. गेल्या 2 दशकांपासून नामांकित कॉर्पोरेट रुग्णालयांमध्ये ते रुग्णसेवा देत आहेत. त्यांनी प्रतिष्ठित अशा AFMC पुणे आणि PGIMER जे चंदीगड इथे आहे तिथून त्यांनी प्रशिक्षण मिळवलंय. त्यांच्या नावे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. त्यांनी 5000हून अधिक मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन फ्रान्सिस्को इथे बाल न्यूरोसर्जरीमध्ये व्हिजिटिंग फेलोशिप सुद्धा संपादित केलेली आहे. त्यांना मेंदूतील गाठींची शस्त्रक्रिया, बाल न्यूरोसर्जरी, सेरेब्रेवस वॅस्क्युलर न्यूरोसर्जरी, इमेज गाइडेड आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह न्यूरोसर्जरी यामध्ये विशेष असं प्रावीण्य आहे. आणि ते विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय न्यूरोसर्जिकल संस्थांचे सक्रिय असे सदस्य आहेत. आणि त्यांनी विविध व्यासपीठांवर 50हून अधिक व्याख्यानं आजवर दिलेली आहेत. तसंच त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 20हून अधिक संशोधन निबंध सुद्धा प्रकाशित केलेले आहेत. आता डॉक्टर पंकज तोतला यांची आपल्याला ओळख करून देते. ते अनुभवी न्यूरोसर्जन आणि स्पाइन सर्जन आहेत. त्यांनी MBBS हे नायर रुग्णालयातून केलं जे मुंबईमध्ये आहे, आपल्याला माहीतच असेल. तसंच त्यांचं MS इन जनरल सर्जरी हे बॉम्बे हॉस्पिटल मुंबई इथूनच झालं. तर त्यांनी MRCS हे लंडन इथून संपादित केलं आणि MS इन न्यूरोसर्जरी हे त्यांनी एम्स जोधपूर इथून संपादित केलं. आणि सध्या ते पुण्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये कार्यरत असून पाठीच्या कण्याचे विकार असतील, स्लिप डिस्क, स्पायनल इंजुरी असतील, तसंच नर्व संबंधित काही आजार असतील त्यांवर अत्याधुनिक आणि सुरक्षित उपचार ते देतात रुग्णांना. आणि रुग्णांना अगदी कमी वेदना, जलद बरं होण्यासाठी उत्तम जीवनमान मिळावं हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो आणि त्याच प्रकारे ते उपचार देतात त्यांना. आता वेळ न दवडता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मेंदू आणि मणक्याच्या आजारांविषयी आणि त्यांवरील उपचारांविषयी. माझा सुरुवातीचाच प्रश्न आहे डॉक्टर रंजन आपल्यासाठी. आजकाल जर आपण पाहिलं तर मेंदूशी संबंधित आजार अगदी झपाट्यानं वाढत आहेत, त्यांची रुग्णसंख्या प्रचंड वाढते. यामागची नेमकी कारणं काय आहेत? खूप कारण आहे ॲक्च्युली. आपण बघू तो लास्ट 2 ते 3 दशकमध्ये MRI आणि CT स्कॅनचं सेंटर्स खूप जास्त वाढलं आहे. आधी सपोजिटली आपण शहरामध्ये 1 की 2 MRI वा CT स्कॅनचा सेंटर होता. आत्ता एक शहरामध्ये तुम्ही खूप CT स्कॅन MRI सेंटर, त्याच्यामुळे डायग्नोसिस खूप इझी झाली आहे. त्याच्या अपेक्षा हा पण आहे की पॉप्युलेशन वाढलं आहे आणि लोकांमध्ये पॉप्युलेशनचं काय झालं आहे की जागरूकता वाढली आहे. त्याच्यामुळे अवेअरनेसमुळे काय होतं आहे की काय डोक्यामध्ये त्रास झाला, डोकंदुखी झाला, लोक लवकर ते डॉक्टरकडे जातात. त्याच्यामुळे काय होतं आहे की डायग्नोसिस इझी झालं आहे. त्याच्यानंतर जॉब रिलेटेड स्ट्रेस, ओबेसिटी आणि स्मोकिंग ते सगळ्या गोष्टी आहे विच इज देअर मोस्ट ऑफ द प्लेस. आपण खूप लोक असं विचारतात की मोबाईल उपयोगमध्ये पण जास्त झाला आहे, किंतु आत्तापर्यंत असा नाही आहे की मोबाईल यूज करण्यामध्ये ब्रेन ट्यूमरचा रिस्क जास्त वाढणार आहे. आता नक्की प्रमाणित नाही आहे. सो आय जस्ट वॉन्ट टू टेल दॅट. अच्छा, बरं झालं की हा महत्त्वाचा मुद्दा खरं तर आपण मांडला. डॉक्टर पंकज, जर आपण पाहिलं तर आता जसं डॉक्टरांनी सांगितलं की आजकाल आपली लाईफस्टाईलच पूर्णपणे बदललेली आहे. प्रचंड स्ट्रेस येतो आपल्याला, ताण येतो कामाचा, सगळ्या धावपळीचा, आणि त्याच्यामुळे मेंदूचे विकार वाढलेले आहेत. त्यासोबतच जे काही डिजिटलायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळे आपली बैठी जीवनशैली प्रचंड वाढली आणि ज्यामुळे काय होतंय तर आपल्याला पाठदुखीचा खूप त्रास होतो. बरं, यामुळे पाठदुखी होते म्हणून आपण ती फार हलक्यात घेतो बऱ्याचदा, पण ही पाठदुखी गंभीर असू शकते हे कधी ओळखा आणि कधी तज्ञांचा सल्ला घ्यावा? पाठदुखी जर तुम्ही बघितलं तर ही खूप सामान्य गोष्ट आहे. अगदी. डाटा जर तुम्ही बघितलं तर 9 आउट ऑफ 10 लोकांना आयुष्यात एकदा तरी पाठदुखी होतेच. इट्स दॅट कॉमन. तर पाठदुखीचे मेनली 2 कारण असतात. एक तर असतं मस्क्युलर कॉजेस, ज्याला आपण स्नायूचा त्रास म्हणतो, आणि दुसरं जे असतं ते मणक्याच्या इश्यूमुळे होतात. जे मस्क्युलर प्रॉब्लेम असतात ते पाठीमागे थोडेसे स्पेसिफिक जागेवर दुखतात आणि ते रेस्ट घेतल्यानंतर बरे होऊन जातात. पण जे मणक्याच्या प्रॉब्लेममुळे जे पाठदुखी असते ती लांब चालते, 15 दिवसांपेक्षा जास्त चालते,
त्याच्यामध्ये पेशंटच्या पायाला मुंग्या येऊ शकतात, पायामध्ये विकनेस येऊ शकते, पायामध्ये पण दुखू शकतं किंवा पायाची शक्ती पण कमी होऊ शकते. ह्या कंडिशनमध्ये जर तुमची पाठदुखी 15 दिवसाच्या वर असेल आणि पायांमध्ये पण काही सिम्पटम्स वगैरे येत असेल किंवा हातामध्ये काही सिम्पटम्स येत असेल तर त्या कंडिशनमध्ये एक स्पाईन स्पेशलिस्टचं ओपिनियन घेतलं पाहिजे. अच्छा. आणि आज आम्ही तुमच्याकडून मणक्याचं मार्गदर्शन मिळवतो आणि डॉक्टर रंजन हे आम्हाला मेंदूचं मार्गदर्शन देतात. तर मेंदूचे आजार जर आपण म्हटलं ना तर सगळ्यात आधी कोणता असा अगदी त्रासदायक आजार वाटत असेल ते म्हणजे ब्रेन ट्यूमर. डॉक्टर आम्हाला सांगा की ब्रेन ट्यूमरची लक्षणं कोणती असतात किंवा मेंदूच्या आजारांची कोणतीही अशी लक्षणं ज्यांकडे अजिबात आपल्याला दुर्लक्ष करायलाच नको. नॉर्मली जे कॉमन सिम्पटम्स होत आहे ते डोकंदुखी, फिट येण्याची रिस्क आणि कधी कधी काय होतं पॅरालिसिसचं लक्षण आलं, पक्षाघातसारखे हातपाय कमजोर झाली, मुंगी आली जास्त वा डबल विजन झालं, 2 दिसत आहे तुम्हाला, चालण्यामध्ये असं वाटतं की इम्बॅलन्स होत आहे, ते सगळ्या गोष्टी. किंतु इम्पॉर्टंट काय आहे की डोकं दुखी झाली आणि तुम्ही नॉर्मल मेडिसिन घेतलं आणि डोकंदुखी कमी होत नाही वा डोकंदुखी झाली आणि उलटी होते त्याच्या टुगेदर आणि असं झालं की डोकं दुखती आणि मान पण दुखती आहे त्याच्यासोबत, त्यावेळी तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आणि डॉक्टरकडे नक्की दाखवावं लागेल. अगदी. आणि तसंच डॉक्टर पंकज आपण सांगावं की मणक्याची कोणती गंभीर दुखणी असतात, त्यांची कोणती लक्षणं असतात, अगदी स्लीप डिस्कची कोणती लक्षणं असतात, शिवाय नसांवर जेव्हा दबाव येतो प्रचंड त्याची कोणती लक्षणं जाणवतात. मणक्यामध्ये स्पाईनमध्ये टोटल 33 बोन असतात. अच्छा. आणि 2 बोनमध्ये जी असते ती गादी असते, इंग्लिशमध्ये त्याला डिस्क म्हणतात. सेम थिंग. जर जेव्हा डिस्क बाहेर निघते, जर मानेची डिस्क जर बाहेर निघाली तर हातांमध्ये मुंग्या येणं किंवा हातांमध्ये दुखणं किंवा हातांमध्ये शक्ती कमी होणं हे प्रॉब्लेम होऊ शकतात. जर कमरेची गादी बाहेर निघाली तर पायांमध्ये दुखणं, पायांची शक्ती कमी होणे, पायामध्ये मुंग्या येणे किंवा लेट स्टेजेसमध्ये लघवीचा किंवा संडासाचा कंट्रोल कमी होणं हे सगळे त्रास होऊ शकतात. तर हे सिम्पटम्स असतात जर स्लिप डिस्क किंवा सायटिका पण ज्याला म्हणतात त्याचे लक्षणं असतात. अच्छा, म्हणजे ही जर आपल्याला लक्षणं दिसली किंवा जाणवली तर आपण तर ते सिरियस स्पायनल इश्यूज असू शकतो. त्या कंडिशनमध्ये आपल्याला स्पाईन स्पेशलिस्टचं ओपिनियन घेतलं पाहिजे. अगदी म्हणजे दुर्लक्ष अजिबातच दुर्लक्ष करू नये. केलं नाही पाहिजे. अच्छा. डॉक्टर रंजन, ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय असं, म्हणजे आपले मेंदूमध्ये ट्यूमर होणं म्हणजे नेमकं काय होतं, म्हणजे गाठ येते पण ती नेमकी कसली असते आणि शिवाय त्यावर उपचार काय असतात, म्हणजे एकदा ब्रेन ट्यूमराचं निदान झालं की त्यावर शस्त्रक्रियाच करावी लागते का की इतर काही उपचारच नसतात. बरोबर, ॲक्च्युली चांगला प्रश्न आहे. ब्रेन ट्यूमरचा अर्थ असा नाही आहे की फक्त गाठ झाली आणि गाठ सारखा खूप वेगळ्या प्रकारचे ट्यूमर होऊ शकतं आहे. नॉर्मली आपण सांगताय बिनाईन ट्यूमर की मॅलिग्नंट ट्यूमर. जास्त वय झालं ओल्ड एजमध्ये मोस्ट ऑफ द ट्यूमर्स ॲक्च्युली कुठे वेगळा त्रास आहे, कॅन्सर आहे आणि ते पसरून मेंदूमध्ये गेलं तर दॅट वी टेल ॲज मेटास्टेटिक ब्रेन ट्यूमर. आणि किंतु बाकीच्या खूप असा ब्रेन ट्यूमरचा प्रकार आहे ते ॲक्च्युली कॅन्सर होत नाही आहे, लाईक मेनिंजिओमाज, ॲकोस्टिक शोनोमा. त्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला सर्जरीची गरज पडू शकत नाही आहे इफ दोज ट्यूमर्स आर स्मॉल इन साईज. तो काय इम्पॉर्टंट आहे की सगळं ट्यूमरसाठी तुम्हाला शस्त्रक्रियाची गरज पडत नाही आहे. ऑब्झर्वेशन, जर ट्यूमरची साईज छोटी आहे ऑब्झर्वेशन करू शकता. ट्यूमर गाठ वाढली किंतु ते त्रास काय देत नाही आहे तो ते फोकस्ड रेडिएशन थेरपी ते करून, गामा नाईफ थेरपी करून ते कंट्रोल करू शकताय. आणि जर तुम्ही ट्यूमरच्या शस्त्रक्रिया पण केला त्याच्यानंतर गाठ थोडी राहिली त्याच्या पण फॉलोअप करून ते रेडिएशन थेरपी वा गामा नाईफ थेरपी वा प्रोटॉन बीम थेरपी मुले कंट्रोल करू शकताय. अच्छा. आता हे थेरपी जे आपण जी उल्लेख केलेला आहे, आता मला प्रश्न पडलाय की या थेरपीजने नेमकं कशी बरी होऊ शकते ब्रेन ट्यूमर किंवा ती जी गाठ असते ती, या थेरपीज विषयी अगदी थोडक्यात सांगा, म्हणजे त्यांची ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना. नॉर्मली काय होतं, आपण ज्यावेळी विचार करताय रेडिएशन थेरपी तो आपण विचार करताय की कोबाल्ट बेस्ड रेडिएशन थेरपी केला, किंतु त्याच्यापेक्षा काय फोकस्ड रेडिएशन थेरपी इम्पॉर्टंट इनोव्हेशन झालं आहे आता लास्ट 20-30 इयर्सपासून. ते गामा नाईफ थेरपीमध्ये काय होतं आहे की वी गिव्ह अ फोकस्ड रेडिएशन एक पॉईंटवरती. त्याच्यामुळे काय आहे की खूप लहान स्पेसमध्ये आपण ट्यूमर रेडिएशन देऊन नष्ट करू शकतोय आणि त्याच्यामुळे काय आहे की ते ट्यूमर वाढणार नाही. सिमिलरली प्रोटॉन बीम थेरपी आणि बाकी जे थेरपी आहे दोज आर फोकस थेरपी विच कॅन कंट्रोल द ट्यूमर टू ग्रो. अच्छा, बरोबर आहे. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर पंकज आपल्याकडून जाणून घ्यायचंय की मणक्याचे असे कोणते आजार असतात की ज्यांवर शस्त्रक्रियेशिवाय आता काही पर्यायच नसतो किंवा असेही आजार असतीलच की जे शस्त्रक्रियेशिवाय सुद्धा बरे होत असतील. जर तुम्ही डाटा बघितलं तर 90% ऑफ स्पायनल प्रॉब्लेम कॅन बी मॅनेज विथ द फिजिओथेरपी अँड मेडिकेशन. फिजिओथेरपी आणि
औषध देऊन 90% स्पाईनचे प्रॉब्लेम व्यवस्थित होऊ शकतात. आणि ऑपरेशनची गरज तेव्हाच पडते जेव्हा फिजिओथेरपी किंवा मेडिकेशन 4 ते 6 आठवड्यानंतर दिल्यानंतर पण पेशंटला पर्सिस्टंट पेन असतं. पण काही स्पेसिफिक कंडिशन असतात. फॉर एक्झाम्पल स्पाईनमध्ये फ्रॅक्चर असेल किंवा इन्फेक्शन असेल जे नसांना खूप जास्त कंप्रेस करतो आहे, किंवा स्पाईनमध्ये ट्यूमर किंवा कॅन्सर असेल, त्या कंडिशनमध्ये आम्ही जास्त वेट करत नाही आणि त्याच्यामध्ये तुरंत शस्त्रक्रिया करणं गरजेचं असतं. अच्छा अच्छा. आणि मग शस्त्रक्रिया कोणकोणत्या उपलब्ध असतात? शस्त्रक्रियेमध्ये लास्ट काही वर्षांमध्ये स्पाईनमध्ये खूप जास्त डेव्हलपमेंट झाली आहे. फॉर एक्झाम्पल आधी ओपन स्पाईन सर्जरी व्हायची, त्याच्यानंतर मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाईन सर्जरीचं डेव्हलपमेंट झाली आणि करंटली व्हॉट वी आर डुईंग इज मोस्ट ॲडव्हान्स एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी. एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीमध्ये पण 4 प्रकार आहेत, 1st जनरेशन टू 4th जनरेशन. आता करंटली वी आर डुईंग 4th जनरेशन एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी, ज्याच्यामध्ये 2 छोटे छोटेच कट घेतले जातात 5-5 mm आणि पूर्ण सर्जरी केली जाते. ओपन सर्जरीमध्ये 5 ते 6 सेंटीमीटरचं कट घेतलं जातं एक सिंगल लेवल डिस्क ऑपरेशन करण्यासाठी. तर ही डेव्हलपमेंट जी झाली आहे स्पाईनमध्ये, त्याच्यामुळे पेशंटला त्रास कमी होतो, ऑपरेशनच्या टाईमला ब्लड लॉस कमी होतो, पेशंट लवकर रिकवर होतो आणि स्कार पण जास्त येत नाही. तर हे सगळे फायदे आहेत. खुणा नाही राहत. Yes. अच्छा. डॉक्टर रंजन, खरं तर डोकं जरी आपलं थोडंसं जरी दुखलं ना, म्हणजे कामाचा व्याप प्रचंड झाला किंवा ताण आला, तरी असं वाटतं की कोणताही अवयव माझा दुखावं पण डोकं दुखू नये, इतकं ते असह्य होतं. आणि एक वेळ अशी येते की जेव्हा आपल्यावर की आपल्या स्वतःवर किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीवर ब्रेन सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात आणि त्यावेळी होतं काय तर संपूर्ण कुटुंब हादरतं, कारण त्याच्या मेंदूची शस्त्रक्रिया करायची असते, ज्याच्यामुळे आपली तयारी ही मानसिक होऊ शकत नाही. पण आता अनेक अत्याधुनिक अशा शस्त्रक्रियांचे प्रकार आलेले असतील, पर्याय आलेले असतील, त्याविषयी आपण काय सांगाल? ॲक्च्युली ते रिव्हॉल्युशनसारखं आहे ब्रेन ट्युमर सर्जरी. ते आधी जे न्यूरोसर्जरी ज्यावेळी सुरुवात झाली हार्वे कुशिंग टाईम, तो त्यावेळी काय होता, द मॉर्टिलिटी रेट वॉज 30%, ऑलमोस्ट 30% प्लस होता मॉर्टिलिटी रेट. तुम्ही ऑपरेशन केला 70% लोक वाचणार आहेत, 30% वाचणार नाही. आत्ता सर्जरी इतकी ॲडव्हान्स झाला आहे की पेशंट आला आपण रूममध्ये वॉकिंग, ते ऑपरेशनच्या नंतर ते वॉकिंग जाणार नाही, त्याच्या चान्सेस पण 5% ते कमी आहे. रिस्क ऑफ डेथ ऑलमोस्ट 0पर्यंत आला आहे. सो दॅट इज द रिस्क, दॅट इज वॉट कॉन्फिडन्स आपण पास ऑन करू शकताय लोकांना की ब्रेन ट्युमर सर्जरी आता त्यासारखा रिस्की नाही आहे. दुसरी गोष्टी काय आहे की खूप नवीन प्रकारचा इनोव्हेशन आला आहे. आधी काय होता की आता नवीन मायक्रोस्कोप आला आहे, त्याच्यामुळे मॅग्निफिकेशन खूप जास्त करू शकताय आपण. एक नसच्या जे शिडा होत आहे, वी कॅन सी अप टू 10 to 14 टाइम्स मॅग्निफिकेशन. त्याच्या अपेक्षा काय मिनिमल इन्व्हेजिव्ह न्यूरोसर्जरी आला आहे, तो आपण GPS सारखा ते सगळं CT स्कॅन आणि MRI इमेज फ्यूज करू शकताय. आणि ज्यावेळी ट्युमर ऑपरेट करताय त्यावेळी ॲक्च्युली द ट्युमर जिथे आहे फक्त तिथे बोन कट करणार, कुठे नाही वेगळं नाही करणार. आणि त्याच्यामुळे काय आहे ते फोकस्ड होणार आहे. त्याच्यानंतर काय होतं, देर इज समथिंग कॉल्ड एज इंट्रा ऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंग. आपण ॲक्च्युली ड्युरिंग द ऑपरेशन मॉनिटरिंग करू शकताय की हातच्या नस कुठे आहे, पायाच्या नस कुठे आहे आणि ब्रेन सेफ कसं करू शकताय. आणि त्याच्यानंतर काय आहे की दे आर DTI इमेजिंग, ते ॲक्च्युली इट इज लाईक अ फंक्शनल न्यूरोसर्जरी. तो तुम्ही काय करू शकता की आपण पेशंटला ऑपरेशनच्या ड्युरेशनमध्ये ते पेशंट जागी राहणार, राईट, सुधीवर राहणार आणि त्यांना मॉनिटर करू शकताय बोलण्यामध्ये काय त्रास होत आहे का. आणि नॅव्हिगेशनमध्ये न्यूरो मॉनिटरिंग जे करताय त्याच्यामध्ये ते कळणार आहे की फिट येत आहे का, त्यांना बोलण्यामध्ये त्रास होत आहे का. जर असा झाला तो आपण थांबू शकता तिथे. त्याच्यानंतर काय की there is minimal invasive. Invasive means most of the good number of surgery can be done through nose. त्याच्या अपेक्षा का इथे आहे एंडोस्कोपवरती तुम्ही 1 सेंटीमीटर ओपनिंग करून ते खूप मोठं गाठ पण काढू शकताय. आता काय झालं, ट्रान्स ऑर्बिटल सर्जरी, तुम्ही जस्ट जिथे आयब्रो आहे तिथे एक कट करून 2 सेंटीमीटरचा कट करून यू कॅन ड्रिल इनसाइड अँड रीच टू द डीप कोर ऑफ द ब्रेन. हे सगळं तुम्ही मेंदूतल्या गाठीविषयी सांगताय डॉक्टर? बरोबर. आणि दॅट वी कॅन ॲक्च्युली मॉनिटर ड्युरिंग द सर्जरी. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, अर्ली रिकव्हरी, लेस रिस्क ऑफ एनी डिवास्टेटिंग कॉम्प्लिकेशन्स आणि मॉर्टिलिटी तो ऑलमोस्ट नेग्लिजिबल झाला आहे. आणि त्याच्यानंतर आपण असा ठरला की फॉर सेफ्टी वी डोंट रिमूव्ह द कम्प्लीट ट्युमर. त्याच्यानंतर
मी सांगितलं रेडिएशन थेरपी विच आर मच ॲडव्हान्स नाव, देन ऑब्झर्वेशन दॅट इज ऑल्सो ॲडव्हान्स्ड. आणि त्याच्यानंतर काय झालं, देर आर टार्गेटेड मेडिसिन्स विच आर कमिंग. त्याच्यामुळे यू कॅन जस्ट गिव्ह टार्गेटेड. खूप नवीन नवीन आता फेज 3 ट्रायल्स चालत आहे. वी विल सी नेक्स्ट 5 years ते मेडिसिनवरती ते पण कंट्रोल होऊ शकतं. सो इट हॅज मूव्ड क्वाईट अ बिट. सगळ्यात महत्त्वाचं हे सांगितलं तुम्ही की जिथे कुठे ती गाठ असते किंवा ट्युमर असतो फक्त त्याच्यावरच उपचार केले जातात, त्याच्या आजूबाजूच्या भागाला काही इजा होत नाही. अगदी. आणि डॉक्टर पंकज, मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी विषयी आपणही बोललात आणि डॉक्टरही आता बोलले मेंदूच्या विषयी. जेव्हा ही शस्त्रक्रिया मणक्यावर केली जाते तेव्हा ती किती असुरक्षित असते? भलेही त्यामध्ये अगदी कट्स कमी, म्हणजे कापलं जात असेल फार कमी, किंवा खुणा उरत असतील फार कमी, अजिबातच उरत नसेल, पण तरी सुरक्षित किती असते? स्पाईन सर्जरी ही आजच्या डेटमध्ये खूप सुरक्षित आहे. अच्छा. जनरली आजच्या डेटमध्ये पण खूप साऱ्या पेशंटना भीती वाटते की ऑपरेशन नंतर पाय काम करतील का नाही करतील, पायामध्ये शक्ती तर कमी नाही होऊन जाईल. पण त्याचे चान्सेस आता खूप कमी आहे, ऑलमोस्ट निग्लिजिबल असतो. कारण ॲडव्हान्समेंट जे आहे स्पाईन सर्जरीमध्ये ते खूप जास्त झाली आहे. कारण एंडोस्कोपिकली ऑपरेशन केलं जातं स्पाईनचं, त्याच्यामध्ये मॅग्निफिकेशन जे असतं खूप जास्त असतं. आणि जसं आता डॉक्टर रंजननी सांगितलं की इंट्राऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंग, नॅव्हिगेशन वगैरे सगळं यूज केलं जातं. ते सेम गोष्टी आपण स्पाईनमध्ये पण यूज करू शकतो. इंट्राऑपरेटिव्ह न्यूरो मॉनिटरिंगमध्ये नर्वची कंडिशन कशी आहे ते आपल्याला ऑपरेशनच्या मध्ये आपल्याला माहिती पडतं. आणि जर काही पण प्रॉब्लेम असेल तर आपण इमिडिएटली स्टॉप करू शकतो आणि पुढे सर्जरी केली जात नाही, ताकी त्याच्यामुळे पेशंटला ऑपरेशन नंतर पायांमध्ये विकनेस वगैरे काही येत नाही. ते स्पेशली स्पाईन ट्युमरसाठी केलं जातं. आणि नॅव्हिगेशन गायडेड स्क्रू, जर कोणत्या पेशंटला स्क्रू वगैरे टाकायची गरज असेल स्पाईनमध्ये तर ते नॅव्हिगेशन गायडेड टाकले जातं. त्याच्यामुळे स्पाईन सर्जरीमध्ये काही एरर होत नाही आणि एकदम परफेक्टली स्पाईन सर्जरी होऊन जाते. तर त्याच्यामुळे स्पाईन सर्जरी ही करंटली खूप खूप सेफ आहे. आधी ती मेजर सर्जरी मानली जायची, करंटली बिकॉज ऑफ एंडोस्कोपी ही मायनर सर्जरी मानली जाते. अच्छा, पण किती दिवसात रुग्ण बरा होतो मग या सर्जरीनंतर? जनरली मोस्ट ऑफ कंडिशन्समध्ये जर स्लीप डेस्क वगैरे असेल तर सकाळी ऑपरेशन झालं तर संध्याकाळपर्यंत पेशंट चालू शकतो. अच्छा. मोस्ट ऑफ द पेशंट नेक्स्ट दिवस मॉर्निंगमध्ये घरी जाऊ शकतात. आणि जर टाके घेतले असेल, एंडोस्कोपीमध्ये जनरली घ्यायची गरज पण पडत नाही, पण जर घेतले असेल तर 10 दिवसानंतर टाके काढल्यानंतर पेशंट आपल्या कामाला पण पुन्हा जाऊ शकतो. अच्छा, म्हणजे जसं डॉक्टर रंजन म्हणाले तसं की क्रांतीच म्हणावी लागेल. कारण पूर्वी शस्त्रक्रिया म्हटलं कुठलीही असो की अगदी दिवसेंदिवस रुग्णालयातच बेडवरच पडलेला असायचा, पण आता तुम्ही सांगताय की सकाळी शस्त्रक्रिया केली की संध्याकाळी पेशंट चालू शकतो, नेक्स्ट दिवस मॉर्निंगमध्ये डिस्चार्ज पण होऊ शकतो. काही स्पेसिफिक कंडिशन असतात जेव्हा स्पायनल फ्युजन वगैरे करावं लागतं, जेव्हा कॅन्सरसाठी ऑपरेशन केलं जातं, त्या कंडिशनमध्ये आपलं स्टे थोडंसं वाढू शकतो. पण मोस्ट ऑफ कंडिशन्समध्ये पेशंट नेक्स्ट दिवस मॉर्निंगपर्यंत घरी पण जाऊ शकतो. ॲक्च्युली तेच गोष्टी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कधी डॉक्टरला दाखवताय. बरोबर. सो एकदा त्रास वाढला नाही, देर इज अ गुड चान्स की रिकव्हरी चांगला होणार. किंतु एकदा त्रास झाली, पॅरालिसिस झाला, त्याच्यानंतर द लाईफ बिकम्स टफ. बरोबर आहे. आणि जितक्या लवकर निदान तितक्या लवकर उपचार. ॲब्सोल्युटली. कारण स्पाईनमध्ये एकदा जर पॅरालिसिस झालं तर रिकव्हरी जनरली पार्शल किंवा जास्त होत नाही. आणि ते डिपेंड पण करतं की पॅरालिसिस झाल्यानंतर किती वेळामध्ये, किती दिवसांमध्ये किंवा किती तासांमध्ये ऑपरेशन झालं. जेवढा विलंब जास्त असतो तेवढा रिकव्हरीचे चान्सेस कमी होऊन जातात. अच्छा, म्हणजे लवकरात लवकर गेलं पाहिजे. बरं जण असं होतं की ज्या रुग्णाला त्रास होत असतो ना त्याला कळत नाही की आत्ता आपण जायला पाहिजे डॉक्टरांकडे, तर आपल्या आजूबाजूला जे लोक असतात ना त्यांच्या लक्षात येतं की माझ्या जवळच्या या व्यक्तीला काहीतरी त्रास होतो आणि मला काहीतरी पावलं उचलायला हवी. डॉक्टर रंजन, जेव्हा एखाद्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक येतो तेव्हा तिच्या आजूबाजूच्या व्यक्तींनी काय करायला हवं तात्काळ? आता काय झालं आहे की देर इज समथिंग कॉल्ड ॲज इंट्राव्हिनस थ्रॉम्बोलिटिक थेरपी आणि इंट्रा आर्टेरियल थ्रॉम्बेक्टमी. त्याच्यामुळे काय झालं आहे की जर तुम्हाला सिम्पटम आली विच वी डिसाईड लाईक फेस, तो काय चेहऱ्यावरती असा झाला की चेहरा सिमेट्री दिसत आहे, दिसण्यामध्ये त्रास दिसत आहे, हातपायमध्ये मुंगी येत आहे, हातपाय कमजोर झाला आहे, असा जर लक्षण आला तो जर तुम्ही 4.5 तासमध्ये हॉस्पिटलमध्ये यू रीच देअर, तो इमिडिएटली CT स्कॅन करून जर ब्लिडिंग नाही आहे तर तुम्हाला ट्रीटमेंट, हा सगळं ट्रीटमेंट करून ते चांगला होऊ शकतं आहे. आणि देर इज अ गुड चान्स वर्ल्ड ओव्हर नाव इंट्रा आर्टेरियल
थ्रॉम्बोलिटिक थेरपी हॅज मेड अ ह्यूज डिफरन्स इन द आउटकम्स स्ट्रोक पेशंटमध्ये. अच्छा, डॉक्टर पंकज, आपण मगाशी सांगितलं की मणक्याची शस्त्रक्रिया ही आता अगदी सर्वात सुरक्षित शस्त्रक्रिया झाली आहे. सकाळी स्लीप डिस्कवर शस्त्रक्रिया झाली की संध्याकाळी रुग्ण चालू शकतो, दुसऱ्या दिवशी बिलकुल. घरी जाऊ Yes, शकतो. yes, yes. पण घरी गेल्यानंतरही त्याच्यावर काहीतरी बंधनं येत असतील, त्याला काळजी घ्यावी लागत असेल. अगदी पूर्ववत त्याच्या पूर्वीच्या आयुष्यात कधी जाऊ शकतो रुग्ण? जनरली पेशंटला 3 आठवडे ते 4 आठवडे जास्त वजन उचलायचं नाही आणि वाकून काम करायचं नाही, हे थोडंसं परहेज घ्यावं लागतं. पण त्याच्या आफ्टर 1 किंवा 1.5 महिन्यानंतर पेशंट पूर्ण नॉर्मल आयुष्य जीवू शकतो. जसा तो आधी होता तसं ते जगू शकतो पूर्ण. अच्छा, आणि ते 1-1.5 महिना त्यांना 1-1.5 महिना फिजिओथेरपी रोज घ्यावी लागत नाही. बॅक स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस जे असतात ते त्यांना लर्न करावं लागतं, जे आपल्याला पोस्ट ऑपरेटिव्हमध्ये करावं लागतं. बट 1.5 महिन्यानंतर पेशंट सगळं त्याचं काम करू शकतो. इवन पहिल्या 1.5 महिन्यांमध्ये पण पेशंट कामावर जाऊ शकतो. फक्त बंधने थोडीशी असतात की जास्त वाकून काम करायचं नाही आणि जास्त वजन उचलायचं नाही. हे 2 गोष्टी सोडल्या तर पेशंट सगळं काही करू शकतो. अच्छा, आणि डॉक्टर रंजन, जेव्हा मेंदूवर शस्त्रक्रिया होते त्यानंतर रिकव्हरी किती दिवसात असते? नॉर्मली काय होतं आहे की कसा प्रकारचा ते बरोबर. ब्रेन ट्यूमर होता. सो कॉम्प्लिकेटेड ब्रेन ट्यूमर होता, ऑपरेशनचा त्रास खूप जास्त लागला, तर द पेशंट मे बी ऑन व्हेंटिलेटर फॉर अ डे, ICUमध्ये 1 दिवस ठेवू शकतं. बट नॉर्मल युज्युअल ब्रेन ट्यूमर सर्जरीमध्ये ज्या दिवशी ऑपरेट झाला नेक्स्ट दिवसपासून पेशंट चालता फिरतं आहे आणि ते नॉर्मल वॉकिंग, ब्रशिंग द टीथ, राईट, गोईंग अराउंड द वॉर्ड, ते सगळं पॉसिबल आहे. नॉर्मल ड्युटी जॉईन करायचं, एकदा टाके काढला 2 आठवड्यामध्ये, त्याच्यानंतर दे कॅन मूव्ह. अच्छा, Yes. डॉक्टर पंकज, खरं तर कोणालाही मणक्याचा त्रास कधीही होऊ नये, कारण आपण सांगितलं की एकदा जर मणक्यावर लकवा गेला तर मग तो पूर्णपणे नाही बरा होऊ शकतो, तो पार्शियल म्हणजे डिपेंड अर्धा करतो की बरा किती होऊ शकतो. वेळात किती वेळात ते ऑपरेशन डॉक्टरकडे झालं. येतात. तर त्याच्यामुळे मणका हा कायम आपला ताठच राहावा, अगदी वृद्धापकाळातले आजार सोडले तर. मग त्यासाठी पण काळजी काय घ्यावी? मणक्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण मणक्याची जर प्रॉब्लेम असेल तर क्वालिटी ऑफ लाईफ जी असते ती खूप खराब होऊन जाते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर देर इज वन से इन इंग्लिश, लॉंग आवर्स ऑफ सिटिंग इज नाव कन्सिडर्ड न्यू स्मोकिंग. म्हणजे बरोबर आहे, खूप वेळ बसणं एका जागेवर हे स्मोकिंग एवढं घातक आहे. घातक ठरू तर खूप वेळ एका जागेवर बसलं नाही पाहिजे. 30-40 मिनिट बसल्यानंतर 5 मिनिटचं वॉक घेतलं पाहिजे, त्याच्यामध्ये वॉकिंग प्लस बॅक स्ट्रेचिंग एक्सरसाइज केलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त वजन उचलताना पाठ जी आहे ती सरळ असली पाहिजे. जर वाकून वजन उचलणं पाठीसाठी खूप खराब असतं. ठीक आहे. अगदी अगदी. थर्ड गोष्ट, आहार जे आहे ते पौष्टिक असलं पाहिजे. डाएट इज डायरेक्टली असोसिएटेड असतं आपल्या स्पाईन हेल्थसोबत. ओबेसिटी, जर पोट जर खूप जास्त असेल तर त्याच्यामुळे मणक्यांवर खूप जास्त, स्पेशली लंबार स्पाईनवर खूप जास्त प्रेशर येतो आणि मणक्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर वेट कंट्रोल करणं पण खूप गरजेचं आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट लास्टली स्मोकिंगमुळे हाडाची झीज जी असते लवकर होते आणि स्पाईनचे विकार लवकर चालू होतात. तर स्मोकिंग वगैरे अवॉइड केलं पाहिजे. अच्छा, अगदी सविस्तरपणे आपण सांगितलंय की कशी घ्यावी आपण आपल्या मणक्याची काळजी. आता डॉक्टर रंजन, आपण मेंदूच्या आरोग्याविषयी सांगावं. बरेच जण काय करतात, आता तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालाय त्यामुळे मला हे विचारायचंच आहे की अनेक जण स्मरणशक्ती उत्तम राहावी याच्यासाठी बदाम खातात. खरंच हा उपाय अगदी चांगला आहे का, गुणकारी आहे का? खूप आता देर वॉज अ रिसेंट पेपर, ब्लू झोन्स ऑफ द वर्ल्ड, अच्छा, राईट. तर त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं आहे की पीपल हू लिव्ह लॉंगर मोर दॅन 100 years, तर ते काय करत आहे ज्याच्यामुळे देअर मेमरी इज गुड, देअर हेल्थ इज गुड. सो हा सगळ्या गोष्टी इट इज वेल स्टडीड. तो हा इम्पॉर्टंट आहे की तुम्ही बदाम घेताय की नाही घेताय. व्हॉट इज इम्पॉर्टंट, हाऊ कलरफुल इज युअर डाईट, हाऊ ॲक्टिव्ह इज युअर लाईफस्टाईल, ते सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. तो आपण असं नाही विचारू शकता की हा गोष्टी करू आणि बाकी गोष्टी नाही करू. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट प्रॉब्ली इन लाईफ इज बॅलन्स, अँड इफ यू कॅन मेंटेन दॅट प्रॉब्ली दॅट शुड. आपण काय मेंटेन करावं, म्हणजे कशी असावी आपली जीवनशैली? तेच वन ऑफ द स्टडीज त्याच्यामध्ये दिसला की तुम्ही फक्त कार्बोहायड्रेट की फक्त प्रोटीन घेऊन नाही होणार. इट हॅज टू बी बॅलन्स्ड डाईट. तो मोर कलरफुल युअर प्लेट इज, द बेटर इट इज फॉर युअर डाईट. म्हणजे आपल्या आहारात सर्व प्रकारची जीवनसत्व असतील, Correct. असा सकस आपला आहार असावा. अगदी खूप खूप आभार दोन्ही डॉक्टरांचे. इथे आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं आपल्या प्रेक्षकांना. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.